नमस्कार मंडळी. प्रवासात सोबत नेण्यासाठी किंवा मग रोजच्या जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी तुम्हाला जर काय बनवावं असा प्रश्न पडला असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अस्सल महाराष्ट्रीयन चवीची चटकदार आणि झणझणीत अशी लसणाची चटणी. ही चटणी महिनाभर अगदी आरामशीर टिकते, त्यामुळे तुम्ही ही प्रवासाला देखील नेऊ शकता. एखाद्या दिवशी आपल्याला भाजीला काय बनवावं हे सुचत नाही किंवा मग भाजी खाण्याची इच्छा नसते, तर अशा वेळी ही चटणी तुम्ही नक्की बनवू शकता. ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा मग भातासोबत देखील खाऊ शकता. खूप मस्त लागते. तुम्हाला झणझणीत चटणी आवडते की कमी तिखट, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या घरी तोंडी लावण्याकरता ही चटणी नेहमीच असते. बऱ्याच जणांनी ही चटणी माझी खाल्लेली आहे आणि सर्वांनाच ती आवडलेली आहे. तर सर्वजण माझ्याकडे रेसिपी मागतात, म्हणून म्हटलं रेसिपी बनवून यूट्यूब फॅमिलीला देखील शेअर करावी, जेणेकरून सर्वांनाच घरी ही चटणी बनवता येईल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच चटणीसाठी साहित्य काय घेतलंय ते पाहूयात. तर रंगासाठी इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे. साधारण 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत. इथे मी 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे. यानंतर बघा इथे मी लवंगी मिरची म्हणजे एकदम तिखट मिरची आहे, तर या आपल्याला 10 ते 12 घ्यायच्या आहे. त्यानंतर पुन्हा एकदा रंगासाठी इथे मी शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे. त्या 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे. यानंतर चवीनुसार मीठ, 1 पेला आपल्याला लसूण घ्यायचा आहे. यानंतर 1 वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे आपली वाळलेली सुक्या खोबऱ्याची वाटी पूर्ण 1 घेतलेली आहे मोठ्या आकाराची. आता आपण ज्या रंगासाठी 2 प्रकारच्या शंकेश्वरी आणि बेडगी मिरची घेतलेली आहे, ती जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल तिखट देखील घालू शकता. ही चटणी आपल्याला गरम करायची नाही किंवा मग मिरच्या देखील आपल्याला भाजून घ्यायच्या नाही, त्यामुळे या सर्व मिरच्या आपल्याला उन्हामध्ये छान अशा वाळून घ्यायच्या आहेत. आता मिक्सरचं मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं. यामध्ये घेतलेलं खोबरं, सर्व प्रकारच्या मिरच्या आणि साधारण 1.5 चमचा एवढं सुरुवातीला मीठ घालायचं. नंतर यामध्ये लसूण घालायचा. तर हा गावठी लसूण असल्यामुळे एकदम छोट्या पाकळ्या आहे, 45 ते 50 एवढ्या पाकळ्या घातलेल्या आहे. जर जाडसर लसूण असेल तर 30 ते 35 एवढ्याच पाकळ्या घालायच्या. आता सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता जेवढं बारीक वाटतं तेवढं वाटून घ्यायचं, कारण खोबरं असल्यामुळे त्यामध्ये सुरुवातीलाच पाणी घातलं तर खोबरं थोडंसं जाडसर राहतं, म्हणून सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालायचं नाही. नंतर यामध्ये अर्धा ते 1 पेला पाणी घालून एकदम बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे. लक्षात असू दे, यामध्ये आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही. आता मिठाचा अंदाज घेण्याकरता चटणी वाटून झाल्यानंतर थोडीशी टेस्ट करून पाहिजे. इथे मला थोडीशी चटणी अळणी लागलेली आहे, तर पुन्हा एकदा अर्धा चमचा एवढं मीठ आणि साधारण कच्चं तेल 4 चमचे एवढं घालून घ्यायचं आणि फक्त हे सर्व आपल्याला चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा एकदम अशी स्मूथ आणि एकदम बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे, जाडसर ठेवायची नाही. एवढ्या साहित्यामध्ये साधारण 70 ते 80 जणांना एका टायमिंगला पुरेल एवढी चटणी बनते. तुमच्याकडे जर भाजीसोबत तोंडी लावण्याकरता ही चटणी बनवली असेल तर तुम्ही भाजी सोडून ही चटणीच खात राहाल, एवढी चवदार ही चटणी होते. नक्की बनवून पहा. खूप सोपी रेसिपी आहे, फक्त 5 मिनिटात तयार होते. ही चटणी आपल्याला अजिबातही गरम करायची नाही किंवा यामध्ये गरम तेल घालायचं नाही. कच्चंच तेल यामध्ये छान लागतं. तेल थोडंसं जास्त घालायचं, त्यामुळे आपल्याला खाल्ल्यानंतर देखील त्रास होत नाही. तर बघा सुरुवातीला आपण 3 चमचे एवढं तेल घातलेलं होतं, आता पुन्हा एकदा 4 चमचे एवढं तेल घातलेलं आहे. तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण 6 ते 7 चमचे एवढं तेल घातलेलं आहे. किंवा मग आपली जी भाजीची पळी असते त्या पळीने 1 पळीभर एवढं तेल तुम्ही घालू शकता. आता ही चटणी कशी खायची त्याकरता इथे बघा मी बाजरीची भाकर बनवली आहे. त्यावरती 1 चमचाभर चटणी घेतली आणि एकदम थोडंसं यावरती मी पुन्हा एकदा तेल घातलेलं आहे. तर तुम्ही इथे तेल नाही घातलं तरी देखील चालेल, कारण पहिल्यांदाच आपण भरपूर असं तेल यामध्ये घातलेलं आहे. मला आवडतं म्हणून मी वरून थोडंसं कच्चं तेल टाकलेलं आहे. आता अशा पद्धतीने इथे आपल्याला अशी चटणी खायची आहे. तर मग या मंडळी जेवायला तुम्ही पण अशी चटणी बनवून खा आणि तुमची चटणी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. ही चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.